विटा शहरात 14 वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी। इथे 11वी-12वी सायन्स बरोबरच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जातं। अनुभवी शिक्षक, सुसज्ज क्लासरूम, दर्जेदार नोट्स, साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष। हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध, म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण। इयत्ता 11वी व 12वी प्रवेश सुरू। त्वरा करा, प्रवेश मर्यादित। शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा। तुमचं यश आमचं ध्येय। बालाजी अकॅडमी विटा, आजच प्रवेश घ्या। विटा शहरातील मायनी रोडवरील गणेश पेठेतील बुरुड व्यवसाय करणारे साळुंखे कुटुंबीय यांचं वास्तव्य गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी राहतात। त्यांच्या घराला लागून एक जुन्या काळातील पांढऱ्या मातीची भिंत, या भिंतीवरून पाण्याची पन्हाळी दिसून येते। गेली 4 दिवस झाले संपूर्ण सांगली जिल्ह्यात पाऊस सुरू असल्याने या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। रविवारी पहाटेपासूनच पावसाने सुरुवात केली आहे। नागरिकांना घराबाहेर पडणं अवघड झालंय। रविवारी दिवसभर पाऊस असल्यामुळे रिमझिम पावसात गणेश पेठ येथील पांढऱ्या मातीची भिंत पावसामुळे पडली। यावेळी बुरुड व्यवसाय करणारे कुटुंब आपले साहित्य व्यवस्थित ठेवत असताना अचानक भिंत खचली व कोसळली। यामध्ये बुरुड व्यवसाय करणारे साळुंखे कुटुंबियातील एक महिलेसह 2 जण थोडक्यात बचावलेत, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता। थोडक्यात मोठा अनर्थ टळला। संबंधितांनी ही भिंत व्यवस्थित करून घ्यावी, अन्यथा घरावर ही भिंत पडली तर आमचे काय होईल, असं मत साळुंखे कुटुंबियांनी आपल्या विचारात सांगितलं। कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये असंही त्यांनी आपल्या विचारात सांगितलं। यावर संबंधित प्रशासनाने सुद्धा लक्ष घालावं व धोकादायक भिंत हटवावी, अशी मागणी नागरिक व कुटुंबातून होतीये। काय सांगाल? आता मी आता बाहेर उभा राहिली, पाऊस येत होता म्हणून मी माझा मुलगा आता बाहेर उभा राहिलो होतो आणि एकदम पावसाचा जोर वाढला, तसं धड 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 कळक पडली आमच्या अंगावरती। आम्ही कसं तर थोडक्यात पळून रस्त्यावर पळालो आणि पत्र्यामुळे कळक वाचले। आता आम्ही दोघं आता ढिगाऱ्याखाली गेलो असतो, आमचा थोडक्यात जीव बचावला। मग आता तुम्हाला काय म्हणायचं आहे की हे शेजारी लोकांनी त्यांचं काय सगळं बरोबर पन्हाळ सगळं काढून आमचं पूर्वज सगळं आहे तसं करून द्यावं। आता थोडक्यात आम्ही दोघं जण आता जिवंत त्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलो असतो। गेल्या पावसात पण आमचं सगळं घरावर आमची भिंत पडली, आमचं पत्रे फुटले। आम्ही आता पावसात सध्या राहत आहे घरात। आता मला बघायला आलेलं नाही, त्यांनी विचारपूस सुद्धा केलेली नाही, त्यामुळे आमच्या जीवाला धोका आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।